महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। कासारे येथे 53वे धुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात उद्घाटन। विज्ञानातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रभावी उपक्रम। प्राचार्य बी.एस. पाटील। विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा प्रभावी उपक्रम आहे। विज्ञानाविषयी सकारात्मक विचार रुजल्यास ते समाजासाठी निश्चितच वरदान ठरेल, असे प्रतिपादन शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. पाटील यांनी केले। शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा मुख्याध्यापक संघ व धुळे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे धुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कासारी तालुका साक्री येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू झाले। उद्घाटन समारंभात प्राचार्य बी.एस. पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जी.टी. देसले यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे दीप प्रज्वलन करून करण्यात आले, तर शैक्षणिक साहित्य दालनाचे उद्घाटन पिंपणर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर.ए. शिंदे व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते झाले। यावेळी शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, विश्वस्त प्रमिलाबाई देसले, धुळे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर, कासारे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विश्वासराव देसले, लोकनियुक्त सरपंच सुवर्णा देसले, माजी सरपंच विशाल देसले, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.एच. जाधव, सचिव आर.सी. सोनवणे, गट शिक्षण अधिकारी राजेंद्र पगारे, विज्ञान पर्यवेक्षक सुधाकर बागुल, रत्नाताई पाटील, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष बी.एम. भामरे, तसेच सुरेश पारख, दिलीप काकुस्ते, के.डी. सोनवणे, डी.एन. पाटील, अनिल साळुंखे, बाळकृष्ण तोरवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन विनोद शेवाळे यांनी केले, तर तुषार सोनवणे यांनी आभार मानलेत। या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक हंसराज देसले, धुळे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर, विज्ञान मंडळाचे मार्गदर्शक सुहास सोनवणे, के.एस. बच्छाव, तालुका अध्यक्ष ए.एस. पाटील, व्ही.जी. बागुल, अविनाश सोनार, आर.एस. पाटील, विराज देसले, तसेच रुपाली भदाणे, कविता देसले, पूनम पाटील, शीतल पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण व उपयुक्त विज्ञान प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत असून विज्ञान शिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत असल्याचं चित्र आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे, धुळे। मेटल अटॅच केलेला आहे, तो मेटल सर्व मेटॅलिक गोष्टींना अट्रॅक्ट केलं म्हणजे पुढे जाताना जो मेटल आहे तो आपल्या फर्नेसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही क्रिएट करणार। म्हणजे मेटल रियूज पण होऊ शकतो आणि रिसायकल पण होऊ शकतो। आता हे तर झालं, पण आता मेन पार्ट म्हणजे फर्नेस। इथे जो आपला कचरा आहे तो बर्न होतो या मोठ्याशा स्टीलच्या कंटेनरमध्ये। बर्न झाल्यानंतर याच्यावरती एक कंबशन चेंबर आहे। कंबशन चेंबरमध्ये वॉटर आहे आणि ह्या ज्या फ्लेम्स असतात ते वॉटरला बॉईल करतात ऑब्वियसली स्टीम क्रिएट होते। ओके, सो त्यानंतर जेव्हा स्टीम क्रिएट होते तर ती स्टीम टर्बाईनला हिट करते। बट आता स्टीम तर खूप लो प्रेशरची असते, टर्बाईनला हिट केलं तर टर्बाईन रोटेट। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।